अभिनंदन. ब्लॉक करत आलाय. यार माझी 40,000ची घड्याळच घरी जाईल यार. कोणता कुठे चालला? तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगर वरून अहमदपूरला, ते पण आपल्या मित्राच्या लग्नासाठी. सोबत 20 ते 25 जण आहे. छत्रपती संभाजीनगर वरून अहमदपूरला जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात आणि 280 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे. या प्रवासामध्ये धिंगाणा, डान्स, मस्ती हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर गाईज, कोणत्याही प्रवासाला जायच्या आधी आपण नारळ फोडत असतो. तर आपण आलो आहे आता नारळ घ्यायला. भरलेलं पाण्याचं घे. हो 100%. मामा कितीला आहे नारळ? 30 रुपयाला. हे आपल्या खात्यावर लिहून टाक. भाऊचं खाता आहे इथं. काही लागल्यावर इथं बिंदास घेऊन जा आणि अनिकेत काळेचं नाव सांगून घ्या. तुला जर काय घ्यायचं असेल तर आताच घेऊन टाक, गाडीमध्ये थांबणार नाही. नाही मला सगळं जे घ्यायचं ते घेतलं आहे मी. घेऊन टाक. नको. तर आमचा 5 तासाचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये जर भूक लागली त्यासाठी आम्ही खायला घेतोय काहीतरी. हे फुटाणे, हे शेंगदाणे, आणखी जर तुला काही घ्यायचं असेल चिप्स वगैरे तर घेऊन टाक. वापस म्हणू नको. तुला माझी गर्लफ्रेंड का तुला घ्यायचं? मग असं थोडी गर्लफ्रेंडला घेऊन द्यायला पाहिजे. घे ना, तुला काय ते घ्यायचं ते घे ना. हे आमचे सर्व मिस्टर आकाश नागरे. मिस्टर आकाश नागरे यांच्या बंधूंना खूप मिस करतोय आम्ही. पैसे मारा पण बंटी भाऊ नागरे पैसे मारा. भाऊचा खाता आहे. भाऊचा खाता आहे ना. फिर से आ गए बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे भाऊचं खाते 1 2 3 4 400 रुपये होते याचे. तू 200 दे. ऐक ना, तू 200 दे, मी 100 देतो आणि तू 100 देईन. कहून आम्हा 100 खाऊ. तू 2 नाही असं थोडी आहे, म्हणजे गलत आहे. काय टेन्शन नाही, तू चाल. मित्रांनो, ही आहे आमची 17 सीटर गाडी. आम्ही झालोय 22 जण आणि गाडी आहे 17 सीटर. आता बघू कोण कोणाच्या मांडीवर बसतं. ती निघली पण नाही आणि इथं फोटोशूट चालू आहे. आणि मागून बघा यार माझी 40,000ची घड्याळच घरी जाईल यार. शेट आमच्या 40,000च्या घड्याळ आलेला आहे. 40,000-90,000 रुपये इथे जमा झालेले. 40-90 होतात. काय म्हणतात तुम्ही? 90,000चे घड्याळ इथं आहे आमच्याकडे आणि एक आपण अजून मागवलेले आहे दुबईवरनं. सबस्क्राईब करा. तू कोण नाही रे? औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. तर काय जिथे आता सगळे जण जमले आहेत. हे बघा आमची गँग एवढी, त्यातले काही जण येत नाही आहेत. हे आमचे गाडीचे कंडक्टर राहणार. टांग टांग टुंग टुंग. हे आमचे MIDC वाळूज MIDC जिंदाबाद. आज सुट्टी भेटली आम्हाला. हे आमचे सर्व हे कार्यकर्ते सगळे. आता आम्ही निघालोय. गणपती बाप्पा. जय जय महाराष्ट्र. मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. आमचे कंडक्टर. कंडक्टर तो गाइस अभी टोल नाका आ चुका है. आप देख सकते हैं यहाँ पे हमारे 5 के पैसे डायरेक्ट कट जाते हैं. चलो मामा छोड़ो जल्दी. क्या हो गए भाई? स्टॅग मध्ये पैसे नाही त्याच्यामुळे आम्हाला रिटर्न यावं लागतंय. दुसऱ्या फास्टॅग मध्ये चाललोय आम्ही. बघू आता होतं की नाही. होईल का आता? होईल. झालं रे. मित्रांनो, सलग 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही बीडच्या जवळपास थांबलेलो आहे. आमचे जे ड्रायव्हर मामा आहे त्यांना थोडी भूक लागली होती. त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून आम्ही या हॉटेलवर थांबलेले. तुम्ही दाखवू शकतो मी हॉटेल. आणि हे आमचे सुरेश भाऊ. हो दादा, भलभले होता बा. हो योगेश
भाऊ कुठं चाललो आपण चाललो गोल्याच्या लग्नाला बालविवाह चाललो आपण कुठं ऍड्रेस काय आपला अहमदपूर लातूर जिल्हा. किती नाचणार आहे उद्या अरे उद्या फट्याचं गोल्या बोलते फक्त व्हायरल करून टाक काळूला. मित्रांनो ही जी तुम्ही हॉटेल बघताय या हॉटेलवर आमचे ड्रायव्हर आता जेवण करताय आणि तोपर्यंत हे सर्व या ठिकाणी थांबलेले आहे आणि चला आता आम्ही निघतो त्यांचे जेवण झालेले आहे हे सगळे गाडीत बसणार आहे आता चला एक एक का कारण नरेंद्र मोदी है. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर मित्रांनो 5 ते 6 तासाच्या प्रवासानंतर आम्ही या हॉटेलवर जेवण करण्यासाठी थांबलेलो होतो. ही जी हॉटेल तुम्हाला दिसते इंस्टाग्राम वरती खूप फेमस आहे आणि या हॉटेलची इंस्टाग्राम वर रील बघून आम्ही या हॉटेलवर जेवण करण्यासाठी आलो आहे. सॉरी नल्लीचे पीस घ्या मग. हॉटेल गावरान तडका व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. हॉटेल गावरान तडक्याचे मालक आपल्या सोबत आहे त्यांनाच विचारू आपण तुमच्याकडे हॉटेलमध्ये काय काय आहे कसं कसं विचारा ना काय काय कसं आहे काय काय आहे काय स्पेशल आहे तुमच्याकडे हे सगळं सांगा मला. कसं असतंय एकदम तडका. आणि यावंच लागतंय. हॉटेल गावरान तडका. शोर आहे तर शोर आहे खावंच लागतं खावंच लागतं. हा आमचा यश निकम उद्या किती क्लास असणार किती क्लास असणार एवढं लगी डायरेक्ट काय बोर झाले बाय सगळे मला नाचून सुट्ट्या घेऊन आलेले आहे हा लग्नासाठी. ऑपरेटिंग चालू आहे आपली सध्या. उद्याच्या डीजेचा ऑपरेटर पण हात असणार आहे आमचा अमित निकम. उद्याच्या लग्नाची तयारी आजच. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. आपण पोहोचलो रे. मित्रांनो फायनली आम्ही या ठिकाणी हॉटेलवर पोहोचलेलो आहोत अहमदपूरला. आपल्या पोरं तर मित्रांनो आम्ही आता हॉटेलला पोहोचलो आहोत आणि हीच ती सुंदर जागा आहे जिथे उद्या आपल्या घरचा सर्वात खास क्षण म्हणजे लग्न सोहळा पार पाडणार आहेत. आता सगळीकडे लगबग सुरू आहे. कुठे डेकोरेशनचं काम चालू आहे तर कुठे पाहुणे येत आहे. लग्नाच्या तयारीची शेवटची धावपळ सुरू आहे. आम्ही आता आमच्या रूममध्ये जाऊन थोडा आराम करणार आहोत आणि उद्याचा मोठ्या दिवसाची तयारी करणार आहोत. चलो चलो जल्दी जल्दी. अभिनंदन. ते कोणत्या कुठे झाला हागाला. तर मित्रांनो रात्रीचे 11 वाजले. झोप पण खूप येते कारण हे सकाळी लवकर उठायचे लग्नाला जायचे म्हणून आजचा ब्लॉग आपण इथे समाप्त करतोय. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लग्न कसं झालं डान्स कसा केला हे तुम्ही बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आणखी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत गुड नाईट बाय बाय.